गुन्हेगारांचा कर्दनकाळ. क्राईम पेट्रोल न्यूज. टेमघर धरणात जमीन संपादन झाल्यामुळे 8 जणांचे प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी प्रत्येकी 50,000 रुपये प्रमाणे लाच देण्याची मागणी झाली. तडजोडी अंती 3,20,000 रुपये देण्याचं ठरलं. त्यातील पहिला हप्ता म्हणून 1,60,000 रुपये घेताना खासगी व्यक्तीसह शिरूर उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकूनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून रंगेहात पकडलाय. अव्वल कारकून सुजाता बडदे आणि खासगी व्यक्ती तानाजी मारणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका 39 वर्षाच्या धरणग्रस्तानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदार यांची टेमघर धरणामध्ये जमीन संपादन झाल्यामुळे त्यांनी शासनाकडून शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे शेतजमीन आणि घरासाठी 2 गुंठांचा भूखंड दिला गेला होता. तक्रारदाराच्या घरातील 4 सदस्यांसाठी आणि त्यांच्या सख्ख्या भावाच्या घरातील सदस्यांसाठी 4 असे एकूण 8 जणांचे 8 प्रस्ताव सुजाता बडदे यांच्याकडे प्रलंबित होते. उपविभागीय अधिकारी शिरूर यांच्यासमोर ठेवून त्यांच्याकडून ते मंजूर करून देण्यासाठी सुजाता बडदे हिनं तक्रारदाराकडे प्रत्येक प्रस्तावासाठी सुरुवातीला 50,000 रुपये असे 8 प्रस्तावासाठी एकूण 4 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. याची तक्रार 4 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 7 फेब्रुवारी रोजी त्याची पडताळणी केली. त्या सुजाता बडदे यांनी प्रत्येकी प्रस्तावासाठी 40,000 रुपये प्रमाणे 3,20,000 रुपयांची मागणी केली. ही रक्कम खासगी व्यक्ती तानाजी मारणे याच्याकडे देण्यास सांगितलं. त्याप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 10 फेब्रुवारी रोजी पुणे शहरातील शिरूर उपविभागीय कार्यालय येथे सापळा रचला. लाच रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून तक्रारदार यांच्याकडून 1,60,000 रुपये स्वीकारताना तानाजी मारणे याला पकडण्यात आले. त्यानंतर सुजाता बडदे हिलाही ताब्यात घेण्यात आले. बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.